नाही नाही, मी काही आंबट नाही खाल्लं आहे. काही गोष्टी न करण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता, त्यासाठीच मी हा प्रण घेतला होता. माझ्या हातात काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळालंच असेल, तरी पण सांगते. तुमच्या ताईने घेतला हेअर कलर करायचा प्रण. स्वतःची वाट लावण्यासाठी एवढी खुश, म्हणजे स्वतःच्या केसांची वाट लावण्यासाठी एवढी खुश तर कोणच नसेल होत. मग कितीही शोल्डर पेन बॉडी पेन असलं तरी चला आपण वाट लावूया. कलर मिक्स करण्यासाठी माझ्याकडे कुठलाही डब्बा नव्हता, म्हणून मी माझा प्लास्टिकचा डब्बा तो घेतला आणि पहिले इन्स्ट्रक्शन नव्हते वाचले, त्यामुळे नंतरला ती डब्बी वाचत बसली. मग काय सगळं निचडून अगदी आपटून झाडून पुसून सगळं ते एकदम जोर लावून सगळं साफ करून घेतलं ती डब्बी. आणि पहिली पायरी इथेच चुकली होती माझी. पहिली ती ट्यूब काढायची होती आणि त्यानंतर ती डब्बी. मी पहिली डब्बी रिकामी केल्यानंतरला ट्यूब, तर तिला पण पूर्ण अशी निचडून काढली. खुशी तर बघा केसाची वाट लावते यासाठी सिरियसली सांगते, तुम्ही हा अटेम्प्ट घरात करू नका. शेवटी त्या ट्यूबचा जीव काढून एकदम निचडून पिळून एकदम अशी तिचा जीव काढून घेतला, सगळं तिच्यातलं काढून घेतलं. एकूण एक शेवटचा थेंब. खाली पडलेला 1 ml चा ड्रॉपसुद्धा मी त्या प्लॅस्टिकने घेऊन परत यूज केला. आहे स्टार ऑफ द डे माझा टूथब्रश, ओल्ड टूथब्रश होता, तो यूज केला. शेवटी काय आपल्याकडे हेअर कलर करायला इंडियन जुगाड असतोच. मग चांगलं मिक्स करत बघताय ना, एवढं मिक्स करत स्वतःला आत्मविश्वास दिला की ऑल इज वेल. मग मी माझे सुंदर असे कुरळे सरळ वाकडे तिकडे केस सोडले. तुम्ही बघू शकता पहिली माझी हेल्थ कशी होती केसांची, खरंच खूप चांगली होती. मी मिस करते आहे. मग हेअर कोंब केले. कोंब करताना पण केस बरी होती, खरंच खूप छान होती माझी तेव्हा केस. मी का असं केलं हेअर कलरचं डिसिजन असं मनात रिग्रेट करत शेवटी हेअरला पहिले 2 पार्टिशनमध्ये डिवाईड करून खालच्या केसांना कलर लावायला सुरुवात केली. इथपर्यंत पोचलीच आहे तर पुढचा पण प्रवास करून टाकूया म्हणत ग्लव्ज घातले. निर्लज्जासारखे गाल खाजवत म्हटलं आता नवऱ्याला तर बांधून नाही ठेवू शकत, निदान या ग्लव्जला तरी बांधून ठेवण्यासाठी रबर लावते. अशा प्रकारे माझे ग्लव्ज लावून झालेले आहेत, म्हणजे घालून झालेले आहेत आणि कलर लावायला सुरुवात करते आहे. तर तुम्ही बघू शकता स्वतःला मनातल्या मनात 4 शिव्या देऊन मी सुरुवात केली आणि आरसा घेऊन आली थोबाड बघायला, कारण कॅमेऱ्यामध्ये बघून करायची आपल्याला सवय नाही आहे. तुम्ही बघू शकता की त्या ब्रशला मी किती चोळून लावते आहे. मग ब्रशचं सॅटिस्फॅक्शन भेटत नव्हतं, मग हाताने चोळायचं. दिस इज टिपिकल इंडियन थिंग की हाताने चोळल्याशिवाय समाधानच होत नाही. मग ते केसाला लावण्याचा कलर असो किंवा जाऊ द्या. सिरियसली तेव्हा मला जराही अंदाजा नव्हता की मी काय करते आहे, कशाला करते आणि का करते आहे. खालच्या साईडचा एक पोर्शनचा कलर लावून झाल्यानंतर मी दुसरा सेक्शन करायला सुरुवात केली. त्यासाठी पहिले ओपन केलं, सेक्शन केलं, सुरुवात केली दुसऱ्या सेक्शनची वाट लावायला, म्हणजे कलर करायला. एक्सप्रेशन तेव्हाच येतात जेव्हा अंगात मस्ती असते की काहीतरी करायचं आहे. आणि मी असं आत्ताच नाही, या आधीसुद्धा खूप वेळा केलं आहे की 2-3 महिन्याने मी हेअर कट करतच असते आणि कलर करायची ही माझी सेकंड टाईम होतं. याआधी मी 2 वर्षापूर्वी केलेला कलर. कॉन्फिडन्स तर तुम्हाला माझ्यावर चेहऱ्यावरती दिसलंच असेल की काय कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स कंटिन्यू करत मी सर्व हेअर कलर करून घेतलं. बघू शकता एकदम असं चोळून जेवढं ब्रशने लावता येईल वरती तेवढं ब्रशने आणि नंतरला मग हाताने चोळलं आहे ते सगळं, जसं काय मी केसांना शॅम्पूच करत होते. लावून कंटाळा आला, मग काय घेतला हाताने आणि चोळायला सुरुवात केली. कारण एवढा वेळ वाया घालवायला माझ्याकडे वेळ नव्हता, कारण मी खूप इम्पेशन्स आहे. आज घेऊन वरचा शेवटचा टप्पा फायनली गाठला आहे. सेक्शनचे पण 2 पार्ट केले. भूताचे एक्सप्रेशन देऊन झाल्यानंतर फायनल पार्टसुद्धा हातानेच कवर केला आहे, म्हणजे हातानेच चोळला आहे. तर टॉपचे दोन्ही साईडसुद्धा कवर करून घेतले. हे कुठे काय म्हणत आरशाला लागलेला सुद्धा कलर मी बोटाने घेऊन चोळलं आहे. कुछ नहीं छोडेंगे करके. त्याचं ब्रशला लावलं होतं ते सुद्धा सोडलं नाही, ते सुद्धा मी केसांना एकदम चोळून लावलं. उरलेलं कसं सोडू शकते मी, ती सुद्धा बोटाने घेऊन वरबडून
मस्त असं थापलंय बघू शकता. केसाला तेल लावल्यागत चोळायचं सगळ्या केसांना. एवढ्यावरतीच थांबलेला नाहीये, अजून बघा, अजून रगडतीच आहे मी केसांना. एकदम शेवटचा थेंब सुद्धा सोडला नाही. केसांना उलटं सुलटं करून सगळं चोळलं बघा. आणि एक्सप्रेशन बघा काय चाललेत. कलर कमी आणि डोक्यातला उवा जास्त खांजवतीये मी. तेच एक्सप्रेशन की का करते मी, कशाला करते मी हे. ट्रस्ट द प्रोसेस. मागच्या सुद्धा केसांना, उरलेल्या केसांना खालच्या, त्यांना सुद्धा कलर केलंय मस्त असं. कलर कमी, तेलच चोळलंय सिरियसली. फायनली माझे क्लिप लावून झालेलं आहे. पण असे कांड कधी केले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. अर्धा तास वाट बघायची. खरं सांगायचं तर हा कलर मला चावत पण तेवढाच होता. अशा प्रकारे फक्त केसाला नाही तर अख्ख्या चेहऱ्याला, हाताला, पायाला सुद्धा कलर करून घेतलं होतं. अर्ध्या तासानंतर माझ्या केसाला फक्त एवढाच रंग चढला होता, तुम्ही बघू शकता तेवढाच. आणि अति शहाणपणा करत मी गरम पाण्याने केस धुतली होती, त्यामुळे माझ्या केसांचा सर्व कलर निघून गेला. हे मला दुसऱ्या दिवशी रिअलाईज झालं, जेव्हा मला माझा नवरा म्हटला की तू ही स्टेप चुकीची केली. हेअर वॉश करून मला संध्याकाळ झाली होती, त्यामुळे रात्रीचा असा कलर दिसला नाही, म्हणून मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट केला. तर तुम्ही बघू शकता किती कलर आला आहे माझ्या केसांना. मला अपेक्षा होती त्यापेक्षा खूप कमी कलर आला. सॅटिस्फाय तर नाहीच झाले मी. अजून कुठे कलर दिसतोय का बघत बघत शेवटी तोंड आंबटच केलं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.